असाल तर ती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल, तर ती तुम्ही पाहू शकता. आणि आजचा हा जो व्हिडिओ श्रीकृष्णाची जी नजर आहे ती गेली अर्जुनावरती. तर अर्जुन हे मला कळलेलं आहे की तो आपल्याला गीतेमधूनच मिळालेला आहे. सीताप्रदानी कुठल्याही म्हणजे कौरवांचा किंवा हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल ट्रॅव्हल कॉन शिवांगी. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला ट्रॅव्हल कॉन शिवांगीला नक्की सबस्क्राईब करा. या माझ्या चॅनलवरती मी तुमच्याबरोबर ट्रॅव्हल रिलेटेड जे माझे व्लॉग्स आहेत ते, किंवा काही फूड रिलेटेड माझे हॉटेल रिव्ह्यूज असतील तर म्हणजे मी जे हॉटेल्स व्हिजिट करते किंवा रेस्टॉरंट व्हिजिट करते, काही नवीन प्लेसेस बेसिकली जिकडे मी जाते तिकडचे रिव्ह्यूज वगैरे तुमच्याबरोबर शेअर करते. आणि ऑल्सो मी आत्ता रिसेंटलीच माझी वृंदावनची जी ट्रिपची सिरीज आहे ती पूर्ण माझ्या चॅनलवरती सुद्धा अपलोड केली आहे. तर आय एम शुअर तुम्ही बघितली असेल. जर का नसेल बघितली आणि तुम्ही वृंदावनला ट्रिप प्लॅन करत असाल तर ती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल, तर तीसुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर परत एकदा गप्पा मारायला आले आहे. जसं की माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये गीता आणि आपण या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलेलं की माझी या महाभारत गीता या टॉपिक्समध्ये माझी कशी रुची निर्माण झाली आणि भगवद्गीता याचं काय महत्त्व आहे ते आपल्याला माहिती असेल, त्याचे काय काय आपल्या आयुष्यात फायदे होतात त्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या. आणि मी परत मेन्शन करते की मी कोणी एक्सपर्ट नाही आहे. या मला माहितीतल्या ज्या काही मला गोष्टी आहेत माझ्या वाचनावरून, माझ्या पॉडकास्टमधून मला ज्या मिळालेल्या त्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आय होप तुम्हाला आवडेल. आणि असंच आज मी घेऊन आली आहे एक नवीन टॉपिक, त्याबद्दल आपण गप्पा मारणार आहोत. चला तर मग बघूया आज आपल्याकडे काय इन्फॉर्मेशन आहे. सो आता मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती नीट ऐका. महाभारताचं जे युद्ध आहे ते चालू होणार होतं. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि द्वारकेला अर्जुन आणि दुर्योधन हे दोघंही श्रीकृष्णांकडे मदतीसाठी पोहोचले होते. मदतीसाठी अजून कसली मदत? त्यांना युद्धात लागणाऱ्या मदतीसाठी. तर श्रीकृष्ण जे आहेत ते तेव्हा निद्रावस्थेत होते आणि दुर्योधन तिकडे सगळ्यात पहिल्यांदा पोहोचला होता. तर तो पोहोचल्या पहिल्यांदा त्यांच्या डोक्याजवळ जाऊन बसला आणि अर्जुन जो आहे तो त्यांच्या चरणांजवळ जाऊन बसला. तर श्रीकृष्णाने तर सांगितलं होतं की म्हणजे जो कोणी मला सिलेक्ट करेल तर मी या युद्धामध्ये कुठलंही शस्त्र उचलणार नाही आहे. हे जे युद्ध आहे ते मी अजिबात लढणार नाही आहे. तर एका साईडला मी आहे आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला माझी जी नारायणी सेना आहे ती तुम्हाला युद्धासाठी मी देईन असं. तर ते दोन ऑप्शन्स त्यांनी ठेवले होते दुर्योधन आणि अर्जुनाकडे. तर पहिल्यांदी उठल्या म्हणजे श्रीकृष्णाचं जे नजर आहे ती गेली अर्जुनावरती. तर अर्जुनाला पहिल्यांदी त्यांनी चान्स दिला की तू सिलेक्ट कर की तुला कोणाला सिलेक्ट करायचं. एका साईडला मी असणार निशस्त्र आणि काही युद्ध न करणारा, आणि दुसऱ्या साईडला माझी नारायणी सेना आहे. तर तुला कोणाची निवड करायची? तर दुर्योधनला थोड्या सेकंडसाठी असं झालेलं की अरे अर्जुनाला पहिला चान्स मिळतोय वगैरे असं. पण अर्जुनाने कसलाही विचार न करता त्यांनी श्रीकृष्णांना सिलेक्ट केलं. अर्थातच, कारण का तुम्हाला तर माहिती आहे की पूर्ण जी त्यांची जर्नी आहे तर श्रीकृष्णांनी अर्जुनाला सतत गायडन्स दिलेला आहे त्याच्या लाईफमध्ये. शेवटी तो नरनारायणच आहे, त्यांची जोडीच आहे नर आणि नारायणाची. हे तुम्हाला नंतर गीतेमध्ये उलगडलेलंच आहे ही गोष्ट. तर तो अर्जुन जो आहे तो श्रीकृष्णांना मागतो खूप श्रद्धेने. तर दुर्योधन तर खूप खुश होतो की अरे वा, तसंही श्रीकृष्ण आहेत ते तर काही युद्ध करणारच नाही आहेत आणि मला त्यांनी काही फायदा होणार नाही, तर मला तर नारायणी सेना मिळते, तर मी खूप खुश आहे, मला नारायणी सेना हवी. पाहू शकता अर्जुन जो आहे तो श्रीकृष्णांना म्हणजे साक्षात भगवान यांना सिलेक्ट करतो. कारण का त्याची अत्यंत नितांत श्रद्धा असते श्रीकृष्णांवरती. त्यांना माहिती असतं की जर का भगवान माझ्या साईडने आहेत, कारण का पूर्ण त्या जर्नीमध्ये जशी त्यांची सुरुवात आहे ते भेटतात त्याच्यामध्ये श्रीकृष्णाने त्यांना गायडन्स दिलेला असतो. शेवटी ती नरनारायण यांची जोडी आहे हे आपल्याला नंतर गीतेमध्ये उलगडून सांगितलेलंच आहे. तर त्या पद्धतीने तो श्रीकृष्णांना सिलेक्ट करतो. आणि दुर्योधन तर तुम्हाला माहिती आहे, जरी त्यांनी नारायणी सेना सिलेक्ट केली तरी ॲट दी एंड गीतेला विजय जो होतो तो धर्माचाच होतो. भले तुमच्याकडे तुम्ही शस्त्र उचलाल न उचलाल, जे काही करविता आहेत ते आपले भगवान श्रीकृष्णच आहेत. त्यामुळे तेच अत्यंत म्हणजे ती स्टोरी पण जी आहे ना 18 दिवसांची, खूप सुंदर स्टोरी आहे. आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओजमध्ये डिस्कस करणारच आहोत की त्यांना विक्ट्री कशी मिळते. त्या युद्धामध्ये सुद्धा खूप प्रकारे पॉलिटिक्स खेळलं जातं. खूप आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यांच्या चालीरीती ज्या त्यांनी यूज केलेल्या आहेत या कौरव पांडवांच्या युद्धामध्ये तर ती गोष्टसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. तर ही अशीच एक गोष्ट मला तुम्हाला सिलेक्ट करून तुम्हाला सांगावीशी वाटली. कारण का आपल्या लाईफमध्ये सुद्धा आपण ज्या माणसांच्या संगतीत राहतो, आपण कुठली व्यक्ती काय कसं सिलेक्ट करतो ती खूप इम्पॉर्टंट असते.
असं नाही आहे की आपल्याला फक्त एखादी गोष्ट बेनिफिट करत असेल तर काही न विचार करता आपण त्या गोष्टीकडे धावलं पाहिजे किंवा गेलं पाहिजे. आणि ही गोष्ट आपल्याला हेही शिकवते की आपल्या गुरुवरती आपली नितांत श्रद्धा असायला पाहिजे. शेवटी जे काय आहे ते आपण एकदम सरेंडर केलं पाहिजे आपल्या देवाला. जे कोणी आपले गुरु असतील, नॉट नेसेसरीली तुमचा म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा एक गुरु असतो राईट आपल्या आयुष्यात, तर त्याला आपण कम्प्लिटली सरेंडर व्हायचं. हे सुद्धा आपल्याला गीतेमध्ये इनफॅक्ट श्रीकृष्णानेच सांगितलेलं आहे. जेव्हा अर्जुन कम्प्लिटली श्रीकृष्णांना सरेंडर होतो तेव्हाच त्या स्थितीमध्ये श्रीकृष्ण जे आहेत ते त्याला अगदी विश्वरूप दर्शन देतात. जे की त्यांनी म्हटलेलं सुद्धा आहे की देवी देवता आहेत त्यांनासुद्धा हे एकदम डिफिकल्ट आहे हे दिव्य दर्शन होणं, जे की मी तुला विश्वरूप दर्शन देतोय. तर मला ही गोष्ट खूप इंटरेस्टिंग वाटली आणि त्यामुळे तुमच्याबरोबर मी ती शेअर केली. आय होप तुम्हाला आवडली असेल. आणि आता याचबरोबर मला गीतेबद्दल तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे ही संपूर्ण म्हणजे भगवद्गीता जी आहे ती आपल्याला खूप सारे नवीन नवीन शब्द सुद्धा आपल्याला गीतेने दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल स्थितप्रज्ञ हा जो वर्ड आहे तो सुद्धा गीतेमध्ये आलेला आहे आणि तो बाकी कुठल्याही आधीच्या आय थिंक उपनिषद वगैरे जे काही आहे तिकडे कुठेच आलेला नाही. तर हा जो शब्द आहे हे मला कळलेलं आहे की तो आपल्याला गीतेमधूनच मिळालेला आहे. स्थितप्रज्ञ हा जो शब्द आहे त्याचा अर्थ एवढा मोठा आहे म्हणजे आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीला तो समजणं उलगडणं खूप कठीण आहे. असा सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्हाला अर्थ सांगायचा झाला तर लाईक डाऊन टू अर्थ काइंड ऑफ. कारण का तुम्हाला कुठल्या गोष्टीचा खूप आनंद झाला तर एकदम अति आनंद होऊन तुम्ही काही खूप म्हणजे असं खुशीने काही कुठल्या गोष्टीचा तुम्ही मोह नाही केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही दुःखात असाल तर ते पण सारखं रड गाणं गात त्याच गोष्टीची चर्चा इकडे तिकडे लोकांबद्दल बॅक बिचिंग करणं वगैरे जे काही चालतं ते नाही करायला. बेसिकली स्थितप्रज्ञ तुम्ही म्हणजे खुशीतसुद्धा तेवढेच हॅपी राहा आणि दुःखातसुद्धा जर तुमच्याकडे दुःख असेल. कारण का ॲट दॅट सुख दुःख ही एक म्हणजे काय बोलतो आपण सायकलच आहे. दुःखानंतर सुख, सुखानंतर दुःख. तर ते ज्याला एकदम करेक्टरित्या कळतं की कसं फॉलो करायचं तो शब्द आपल्याला या ह्याच्यातून मिळालेला आहे. अजून एक गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे ते म्हणजे या गीतेमध्ये आता उवाच हा शब्द तुम्ही ऐकला असेल. उवाचमध्ये उवाच मीन्स संस्कृतमध्ये म्हणाले. जे आता फॉर एक्झाम्पल आपण बघायला गेलो तर स्टार्टिंगमध्ये दिलेलं आहे धृतराष्ट्र उवाच म्हणजे धृतराष्ट्र म्हणाले. तर असे जे उवाच म्हणजे हा जो भगवद्गीतेचा संवाद आहे तो टोटल 4 उवाच इथे आपण पाहतो आलेले. एक म्हणजे धृतराष्ट्र जे कौरवांचे वडील आहेत, दुर्योधनचे वडील आहेत ते. दुसरं म्हणजे संजय उवाच आहे. संजय हा जो आहे तो धृतराष्ट्राचा एक सल्लागार म्हणून नेमला जातो कारण का तो खूप जास्तच बुद्धिमान आहे आणि त्याचं ते बुद्धी कौशल्य पाहूनच व्यासांनी त्याला एक ही दिव्यदृष्टी जी आहे म्हणजे पूर्ण महाभारतामध्ये काय घडतंय काय नाही ते धृतराष्ट्राला सांगायला अपॉर्च्युनिटी दिली होती. तिसरं म्हणजे आपले अर्जुन उवाच ह्याला माहिती आहे. आणि चौथं म्हणजे भगवान उवाच. भगवान म्हणजे कोण तर साक्षात श्रीकृष्ण. आणि आणखीन एक गोष्ट सांगते की पूर्ण भगवद्गीतेमध्ये ना कुठेही श्रीकृष्ण किंवा कौरव असा त्यांचा उल्लेख झालेला नाही आहे. तर भगवानांना श्रीकृष्णाला जे आहे ते भगवान म्हणून संबोधलं आहे किंवा माधव वगैरे असं उवाच. त्यांना श्रीकृष्ण हे कुठेही त्या ह्याच्यामध्ये बोललं गेलं नाही आहे. का ते सांगते. भगवान या गोष्टीचा अर्थ काय आहे ते मी तुम्हाला आता सांगते. गोष्टी म्हणजे या शब्दाचा अर्थ काय आहे ते तुम्हाला मी सांगते आता. सो भगवान म्हणजे 6 विशेष गुण दिले आहेत. त्या गुणांचा समूह ते जे 6 गुण आहेत ते ज्याच्या गुणामध्ये आहेत त्याला भगवान असं संबोधलं जातं. तर आपण भगवान कोणाला म्हणतो. आपण भगवान शंकर म्हणतो, भगवान नारायण, श्रीकृष्ण असं म्हणतो राईट. तर हे 6 गुण कुठले आहेत ते मी तुम्हाला सांगते. मी नोट डाऊन केलेले आहेत ते. तर पहिलं म्हणजे ज्याच्याकडे ऐश्वर्य आहे, समग्र ऐश्वर्य म्हणजे फक्त पैसा किंवा त्या गोष्टीचं जे आहे तसं नाही. संपूर्ण ऐश्वर्य ज्या व्यक्तीमध्ये आहे तो. त्याच्यानंतर धर्म म्हणजे जो व्यक्ती धर्माप्रमाणे वागतो, जो विधियुक्त आचरण असतं ज्याचं तो. तिसरं म्हणजे यश. तर प्रत्येक गोष्टीमध्ये त्या व्यक्तीला यश मिळतंच आणि ते का मिळतं कारण का त्याचा वैभव होतो. श्री हे चौथा गुण आहे. म्हणजे जो व्यक्ती धर्माप्रमाणे चालतो त्याला प्रत्येक विजय तर धर्माचाच होतो, सत्याचाच होतो, त्यामुळे त्याला ते वैभव मिळतं श्री. तर हे झाले 4 गुण. 5वं आहे ज्ञान. जो ज्याला पूर्ण सगळ्या गोष्टींचं एकदम चांगलं ज्ञान आहे
ती व्यक्ती. आणि 6वं म्हणजे हे सगळे जे गुण आहेत ते त्याच्यात असूनसुद्धा तो एकदम अलिप्त आहे, ते म्हणजे वैराग्य. तर असे 6 गुणांचा जो समूह आहे त्याला बोलतात भग. आणि भगवान म्हणजे या सगळ्यांचा समूह असलेला तो भगवान असं. तर म्हणूनच या आता श्रीकृष्ण तर अर्थात आहेतच आपले भगवान ईश्वर, तर त्यांना सगळीकडे भगवान म्हणून उच्चारलं आहे या ह्याच्यामध्ये गीतेमध्ये. आणि संजयबद्दल सांगायचं झालं तर मी काय सांगू तुम्हाला, म्हणजे जो धृतराष्ट्र जो आहे त्यांनी ह्याला संजयला आपला एक सल्लागार म्हणून सिलेक्ट केलं होतं. आणि एक गोष्ट सांगायची अशी तर उवाचमध्ये संजयबद्दल सांगायचं झालं तर संजय जो धृतराष्ट्राचा सल्लागार होता तो खूपच बुद्धिवान होता आणि तो निपक्षपाती होता. म्हणजे त्याने कोणाचाही पक्ष घेतलेला नव्हता की तो कौरवांच्या साईडनी आहे किंवा पांडवांच्या साईडनी आहे असं त्याचं नव्हतं. तो जे काही तिकडे चित्रीकरण होतं ते सगळं चित्रीकरण ॲज इन चित्रीकरण इज अ रॉंग वर्ड, बट जे काही म्हणजे युद्धामध्ये घडतं आहे ते एकदम नॅचरली तो धृतराष्ट्राला सांगत होता. आणि त्याचा हा निपक्षपातीपणा पाहूनच किंवा त्याचं बुद्धिकौशल्य पाहूनच महर्षी व्यासांनी त्यालाही दिव्यदृष्टी दिली होती की ते सगळं तो धृतराष्ट्राला सांगेल. आणखीन एक गोष्ट की संजयने धृतराष्ट्राला सांगितली आहे, म्हणजे शेवटच्या श्लोकामध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की जिकडे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन आहेत, विजय आणि वैभव तिकडेच आहे, तिथेच आहे. ही गोष्ट ॲट दी एंड त्यांनी सुद्धा ॲडमिट केलेलीच आहे. तर अशा या गोष्टी आज मी ज्या तुमच्याबरोबर शेअर केल्या, आय होप तुम्हाला आवडल्या असतील. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून काही इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन येऊ. तुम्हाला कुठल्या टॉपिकबद्दल मी बोललेलं आवडेल ते सुद्धा तुम्ही मला कमेंट्समध्ये लिहून पाठवू शकता. आणि माझं काही चुकलं असेल काही शब्दांमध्ये तुम्हाला सांगताना वगैरे तर मला माफ करा. पण काही तुम्हाला आय एम शुअर की नक्कीच नवीन काही गोष्टी तर या व्हिडिओमधून तुम्हाला कळल्याच असेल. तर प्लीज मी परत एकदा सांगते, तुम्ही माझ्या जर का व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला ट्रॅव्हल कॉन शिवांगीला नक्की सबस्क्राईब करा. तर असंच काही नवीन इन्फो किंवा नवीन व्लॉग घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.